आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र, सर्वसामान्यांचा आवाज। हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार श्री बाबूरावजी कदम कोहळीकर साहेबांच्या रूपाने मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबार घडून आणला व आता मतदारसंघात विकास कामांना सुरुवात करण्यात आल्याने लोकनेते आमदार कोहळीकर साहेबांचे जनतेतून स्वागत केले जात आहे। माननीय आमदार श्री बाबूरावजी कदम कोहळीकर साहेबांच्या हस्ते हदगाव तालुक्यातील मौजे केदारगुडा येथे महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजना सन 2023 ते सन 2024 अंतर्गत मौजे केदारगुडा येथे भगवान बिरसा मुंडा आदिवासी सांस्कृतिक सभागृह बांधकामाचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला। या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी परमपूज्य केदारनाथ मंदिर बाबाजी माननीय विवेक देशमुख, जिल्हा प्रमुख शिवसेना माननीय संदेश पाटील, बबनराव माळोदे, सुदर्शन पाटील, गजानन अनंतवार, गजानन मस्के, माननीय बोबडे साहेब, उपविभागीय अभियंता माननीय राजेश पवार, मनोहर माहुरे, सरपंच सुदर्शन आढाव, सरपंच हेमंत नरवाडे खरबी, तानाजी गायकवाड, सरपंच केदारनाथ अंकमवार, आबासाहेब वानखेडे, धनराज सोनटक्के, संजय पाटील तिवडे, खुदबुद्दीन भाई मनाटकर, त्याचबरोबर परिसरातील पत्रकार बांधव, महिला, केदारनाथ परिसरातील गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत हा भगवान बिरसा मुंडा सांस्कृतिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात माननीय लोकप्रिय आमदार श्री बाबूरावजी कदम कोहळीकर साहेबांच्या हस्ते संपन्न झाला। जनता न्यूज महाराष्ट्रासाठी राजू पवार, हदगाव।